ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, एसी, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। मनसर तालुका आंबेगाव इथे भक्तेमळा इथे सभा मंडपाच्या कामाचं भूमिपूजन संपन्न झालंय। या सभा मंडपासाठी माजी सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमधनं 15 लाख रुपये मंजूर झालेत। लवकरच कामाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप उर्फ लक्ष्मण थोरात भक्ते यांनी दिली आहे। भक्तेमळा इथे सभा मंडप व्हावा अशी मागणी अनेक वर्षांपासूनची ग्रामस्थांची होती आणि मळ्यामध्ये छोटे मोठे धार्मिक कार्यक्रम आणि विविध कार्यक्रम घेण्यासाठी सभा मंडप नव्हता, त्यामुळे ग्रामस्थांनी या ठिकाणी सभा मंडप व्हावा अशी मागणी वळसे पाटील यांच्याकडे केली होती। वळसे पाटलांच्या प्रयत्नांमधनं या ठिकाणी सभा मंडपासाठी 15 लाख रुपये मंजूर करण्यात आलेत। त्याचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आणि समाधान व्यक्त करत माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, भाजपचे पदाधिकारी यांचे आभार देखील मानलेत। माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमामधनं भक्तेमळा इथे विविध रस्त्याचे ड्रेनेज लाईनची कामं झाली आहेत, तसेच विविध विकास कामं मार्गी लागली आहेत। त्यामुळे आता पुढील काळामध्ये त्यांच्या माध्यमामधनं या ठिकाणी विकास कामं होणार आहे, असे संदीप उर्फ लक्ष्मण थोरात भक्ते यांनी म्हटलंय। यावेळी सुहास बानखेले, सुनील बानखेले, संदीप बानखेले, योगेश बोराडे, गोकुळ पोखरकर, तसेच सचिन बानखेले, सीताराम थोरात, रंगनाथ थोरात, राजेंद्र थोरात, सुभाष थोरात, महेंद्र थोरात, प्रतीक थोरात, रामदास थोरात, संदीप थोरात, अजित थोरात, निलेश थोरात, संपत थोरात, आशिष थोरात, तसेच अमित थोरात, शरद थोरात यांसह ग्रामस्थ उपस्थित होते। मला या ठिकाणी नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब व दादा व महायुतीचे सर्वांच्या वतीने या ठिकाणी रुपये 15 लाख निधी या ठिकाणी आज पडलेला आहे। या ठिकाणी सभा मंडपाचं काम आता चालू होणार आहे। खरं तर यापूर्वी भक्तेमाळ्यासाठी या ठिकाणी समोर गेलेला रस्ता असेल, हा रस्ता साहेबांच्या मार्फत या ठिकाणी झालेला आहे। त्याचप्रमाणे आज 15 लाख रुपये या सभा मंडपासाठी, या मागील एक रस्ता आहे रुपये 41 लाख रुपये या रस्त्यासाठी सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी या रस्त्यासाठी मंजूर झालेले आहेत व त्याच्यानंतर 20 लाख रुपये रस्ता हा या मागील गल्लीत 20 लाख रुपये, त्यातमध्ये ड्रेनेजवर रस्ता, असे अनेक विविध विकास कामे। आता रस्त्याला चालू असलेल्या ड्रेनेजचे लाईन रुपये 25 लाख रुपये हे महायुती सरकारच्या वतीने नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब दादा यांच्या वतीने या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत। या ठिकाणी सुधारणा करण्याच्या अनेक सर्व गोष्टी साठी त्यांनी नेहमी आपल्याला मदत केलेली आहे। त्यामुळे मी उपस्थित आमच्या सर्व भक्तेमाळ्याच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं खूप आभार मानतो। वळसे पाटील साहेब या विभागाचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळेच कार्यकर्ते, मग तालुका प्रमुख आज या ठिकाणी उपस्थित असलेले संदीप भाऊ बानखेले असतील, सुनील भाऊ, या विभागाचे लोकप्रतिनिधी लक्ष्मण शेठ भक्ते पाटील, रामा भक्ते पाटील आणि या भक्तेमाळ्यातील सगळीच सृजन नागरिक बंधू भगिनी, गेली अनेक वर्ष आपण पाहतो की या भक्तेमाळ्यासाठी छोटे छोटे कार्यक्रम असले, काल्याचं कीर्तन छोटंसं असलं, कोणाचा घरची पूजा असली, काही कार्यक्रम असला तर या ठिकाणी सभा मंडपाची एक आवश्यकता होती आणि त्या अनुषंगानं आज आपण पाहतो की 15 लाख रुपये खर्च करून आज या ठिकाणी महायुतीच्या वतीने सभा मंडपाचं या ठिकाणी भूमिपूजन होत आहे। मी ज्यांच्यामुळं या नगरपंचायतला आज या 90 कोटीच्या हिशोबाने या ठिकाणी आत्तापर्यंत निधी आलेला आहे, त्या आमच्या नामदार साहेबांचं आणि दादांचं आणि महायुतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि इथून पुढच्या काळात देखील
मंचर शहरामध्ये अशीच प्रगती इथून पुढच्या काळामध्ये होत राहील अशी या ठिकाणी ग्वाही देतो. धन्यवाद. स्वप्नील जाधव, सी 24 तास, आंबेगाव.